पुढची महत्त्वाची बातमी, राज्यभरात महायुती म्हणून एकत्र असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोकणातल्या रायगडमध्ये मात्र नेहमी त्यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचं दिसतं। रायगडमध्ये महायुती असली तरी बऱ्याच वेळा शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद टिपेला जात असतो। मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगताना दिसतोय। भाजपवाले कधीही कोणाशी युती करतील सांगता येत नाही असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय आणि त्यावरून शिवसेनेला भाजपवर भरोसा नाही का असा सवाल उपस्थित होतोय। भरत गोगावले यांनी केलेल्या आरोपांवर भाजप नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। दरम्यान दक्षिण रायगडमध्ये शिवसेनेकडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कर्जत खालापूर जर ते सोडलं तर मग इकडे आम्ही स्वतंत्र आहोत, कारण ते भारतीय जनता पार्टीवाले कधी कोणाशी काय युती करतील हे आज सांगू शकत नाही आहे। ज्या वेळेला आमच्याकडे चर्चेला बसतात, चर्चा करतात आणि लगेच 2 दिवसामध्ये दुसऱ्याकडे चर्चा करून त्यांच्या युत्या होतात। त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही दक्षिण रायगडकडं आम्ही वन मॅन शो चालवू। भरतजी गोगावले, आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आम्ही महायुती म्हणून आपल्याला पूर्ण सहकार्य केलं होतं। विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपलं देखील काम केलं, त्यामुळे आपण निवडून आला होता। तशाच पद्धतीनं शिवसेनेने देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिथे होते तिथे सहकार्य केलं। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, याच विचारधारेतून महायुती काम करते, याचं भान भरतजी गोगावले यांनी आणि सर्वांनीच ठेवलं पाहिजे। रायगडमध्ये काय नेमकं राजकारण चालू आहे याबद्दलचं सर्व त्या भागातील नागरिकांना किंवा तिथलच्या नेत्यांना माहिती। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांनी आपल्या सोयीस्कर जी काही युती करतायत त्याला आता आम्ही आक्षेप घेत नाहीत आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कुणाबरोबर जर युती केली असेल त्या अनुषंगाने भरत गोगावलेंनी ते स्टेटमेंट केलेलं आहे, ते स्वतंत्रपणे लढतील आणि त्यात मला वाटतं काही वावगं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।